नमस्कार मित्र, स्टडी स्टुडिओ या यूट्यूब चॅनेलवर मी हर्षद आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या चॅनेलच्या माध्यमातून आपण इयत्ता 5वीपासून ते MPSC आणि UPSC पर्यंतच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांना असणारं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांच्या संदर्भात अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्वच संकल्पना असतील, सूत्र असतील किंवा त्या सूत्रांवर आधारित असतील विविध उदाहरणं, या सर्वांचा अभ्यास या चॅनलमध्ये करणार आहोत. प्रत्येक उदाहरणाला वेगवेगळी सूत्र किंवा ट्रिक्स पाठ करत न बसता एकाच बेसिक सूत्राचा उपयोग विविध उदाहरणांना कसा करायचा आणि सोप्या पद्धतीनं हा अवघड वाटणारा विषय कसा हाताळायचा याचं उत्तम ज्ञान या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. आज या चॅनलमधील पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून गणित या विषयाची सुरुवात मी या ठिकाणी करतोय. गणिताची सुरुवात ज्या घटकानं होते असा पहिला घटक म्हणजे संख्याज्ञान आणि त्यामधलं पहिलंच प्रकरण म्हणजे संख्यांचे वेगवेगळे प्रकार. हे प्रकार आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर सुरू करूया हा बेसिकपासूनचा ॲडव्हान्स घटक क्रमांक 1, तो म्हणजे संख्याज्ञान आणि त्यामधलं पहिलं प्रकरण ते म्हणजे संख्यांचे वेगवेगळे प्रकार. त्यातला पहिला प्रकार पहा कुठला आहे तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या त्यांची व्याख्या या ठिकाणी मी लिहिलेली आहे. व्याख्या काय आहे पहा. ज्या संख्यांचा वापर व्यवहारामध्ये केला जातो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. म्हणून यांना मूज संख्या असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या निसर्गतःच तयार झाल्या यांना मूर्त स्वरूपात दाखवता येतं. ज्या संख्या मूर्त स्वरूपात दाखवता येतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5 अशा या अनंतपर्यंत आहेत. पण 0 आपण मूर्त स्वरूपात दाखवू शकत नाही. मूर्त स्वरूपात दाखवू शकत नाही. म्हणून 0ला नैसर्गिक संख्या आपण म्हणणार नाही आहोत. 0ला नैसर्गिक संख्या म्हणणार नाही आहोत. 1 पासूनच्या अनंतपर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांनाच फक्त आपण नैसर्गिक संख्या म्हणणार आहोत. संख्यांचा दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्या समोर येतोय. तसा दुसरा प्रकार म्हणण्यापेक्षा नैसर्गिक संख्यांमधलाच हा प्रकार आहे. त्याला म्हणतात संयुक्त संख्या. बघा, ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या सोडून इतर संख्येंनी सुद्धा पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो असं गणितात म्हणतात, त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 4 ही संख्या, 4ला पूर्णपणे कोण भागू शकतं तर 1 भागू शकतं. 1नं 4ला पूर्ण भाग जाऊ शकतो, 2नं जाऊ शकतो आणि 4नं जाऊ शकतो. म्हणजे 1 आणि 4 म्हणजे तीच संख्या. हे 2 सोडून 2 हा सुद्धा एक एक्स्ट्राचा अवयव आहे, जादाचा अवयव. म्हणून या 4ला आपण संयुक्त संख्या म्हणणार आहोत. पण बघा, 1 ही संख्या घेतली तर 1 या संख्येला फक्त 1नेच पूर्ण भाग जाऊ शकतो. दुसरी कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जाणार नाही. त्यामुळं 1 ही संख्या संयुक्त नाही. संयुक्त नाही. बघा, लक्षात आलं का बघा तुमच्या. आता आपण 2 घेतलं. 2 तर 2ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जाईल? 1 आणि 2. दुसरी कुठलीही संख्या येणार नाही. जर 2च अवयव असतील तर तिला आपण दुसरं नाव आहे ते म्हणजे खाली लिहिलेलं आहे बघा मी, मूळ संख्या. आणि 2 पेक्षा जास्त अवयव असतील, 2 पेक्षा जास्त, तर संयुक्त संख्या. त्यानंतर संख्येचा तिसरा प्रकार या ठिकाणी आहे पहा, मूळ संख्या. आता संयुक्त संख्येच्या अगदी विरुद्ध म्हणजे मूळ संख्या. ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या अशा 2च संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणणार आहोत. म्हणजे 2च अवयव. उदाहरणार्थ आपण 11 ही संख्या घेतली. 11 या संख्येला 1 आणि 11 असे 2च अवयव आहेत. मग 11 ही संख्या काय होईल तर मूळ होईल. 11 ही संख्या मूळ होईल.
तर सुरुवात कुठून होते मूळ संख्येची, तर 2 या संख्येपासून सुरुवात. कारण 2 या संख्येला 1 व 2 हे 2च अवयव. बघा, अशा आपण 100 पर्यंत गेलो, 1 ते 100 पर्यंत, तर किती मूळ संख्या भेटतील आपल्याला? 25 मूळ भेटतील. किती भेटतील? 25 मूळ संख्या भेटतील. आणि याच्या विरुद्ध बरोबर वरती संयुक्त संख्येला गेलो तर इथं या ठिकाणी 74 संयुक्त भेटतील. कारण 25 आणि 74 किती झाले बघा? 99 होतात. आणि 99 एक ही संख्या मूळही नाही, कारण तिला 2 अवयव पाहिजेत. मूळ असायला हवी तर, आणि संयुक्त असायला हवी तर 2पेक्षा जास्त अवयव असायला हवेत. म्हणून एक ही संख्या एकही मूळ नाही आणि संयुक्त नाही. लक्षात आलं का? बघा, त्यानंतर संख्येचा चौथा प्रकार आपल्या समोर येतोय. चौथा प्रकार बघा कुठला आहे? चौथा प्रकार आहे तो मूळ संख्येचाच एक उपप्रकार आपण म्हणू शकतो. व्याख्या काय आहे बघा? ज्या 2 क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या 2 संख्यांना जोडमूळ संख्या, त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 3 ही एक मूळ संख्या आहे आणि 5 ही एक मूळ संख्या आहे. ह्यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. म्हणून 3 आणि 5 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. जोडमूळ संख्येची जोडी आहे. अशा जोडमूळ संख्येच्या जोड्या 1 ते 100 मध्ये किती भेटतील आपल्याला? तर 8 जोड्या. फरक कितीचा हवा? 2 मूळ संख्याच हव्या. आता त्या दुसऱ्या संयुक्त संख्या किंवा इतर संख्या चालणार नाहीत. त्याचं नावच बघा जोडमूळ. जुळ्या मूळ सुद्धा असं याला म्हटलं जातं. या जोडमूळ संख्यांमध्ये फरक 2चा असायला हवा. 2 मूळ संख्यांमध्ये जर फरक 2चा असेल तर त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 29 आणि 31 या 2 जोडमूळ संख्यांमध्ये सुद्धा फरक कितीचा आहे? 2चा आहे. म्हणून यांना सुद्धा जोडमूळ संख्यांची ही जोडी आहे. अशा 8 जोड्या आपल्याला 1 ते 100 मध्ये मिळणार आहेत. मी संयुक्त संख्या आणि मूळ संख्यांचा ज्यावेळेस सेपरेट व्हिडिओ बनवेन त्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न किंवा त्याच्यावरच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस करणारच आहोत. त्यानंतरचा संख्येचा पुढचा प्रकार आहे बघा सहमूळ संख्या. सहमूळ संख्या आणि मूळ संख्या यांच्या शब्दामध्ये जरी साधर्म्य वाटत असलं किंवा सारखेपणा वाटत असला तरी सहमूळ संख्यांचा आणि मूळ संख्यांचा तसा काहीच फरक नाही. आपण अगोदर व्याख्या पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या, बघा कुठेही इथं मूळ शब्द नाही, नैसर्गिक संख्याचा शब्द वापरला आहे. अशा कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या ज्यामध्ये 1 हा एकच अवयव, त्या दोघांच्यामध्ये एक हा एकच अवयव सामायिक असतो, त्या 2 संख्यांना परस्परांच्या सहमूळ संख्या म्हणतात. त्यासाठी 2 संख्या आवश्यक आहेत. उदाहरणार्थ क्रमवार संख्या सुद्धा सहमूळ असतात. क्रमवार एकमेकींच्या सहमूळ असतात. आपण आता 6 आणि 7 घेतले तर 6ला कुठल्या कुठल्या संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो? तर 1, 2, 3 आणि 6. आणि 7ला विचार केला तर 7 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 1 आणि 7. आता यांच्यामध्ये 1 हाच अवयव सामायिक आहे, दुसरे कुठलेही अवयव सामायिक नाहीत, म्हणजे ह्या परस्परांच्या सहमूळ आहेत. आता या क्रमवारच असावे असं नाही, आदल्यामधल्या कुठल्याही असू शकतात. उदाहरणार्थ 10 आणि 21 घ्या. यांचे जर आपण अवयव पाहिले तर 10ला कुठल्या कुठल्या संख्येने पूर्ण भाग जातो? 1, 2, 5 आणि 10. आणि 21ला कुठल्या कुठल्या संख्येने जातो? 1, 3, 7 आणखी 21 होईल. बघा आता यांच्यामध्ये एकच अवयव हा एकच अवयव सामायिक आहे, इतर कोणताही अवयव सामायिक नाही. या दोन्ही संख्या संयुक्त संख्या आहेत पण परस्परांशी त्या कशा आहेत? सहमूळ आहेत. परस्परांशी सहमूळ आहेत. त्यांच्यामध्ये 1 हा एकच अवयव सामायिक असेल तर त्यांना परस्परांच्या सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा सर्वात सोपा, अगदी सोप्या संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या. ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. एखादी संख्या आपण घेतली, उदाहरणार्थ 8 ही संख्या घेतली आणि 8 या संख्येचे 2-2 जे गट करायचे ठरले तर 8चे गट किती तयार होतील? बघा
इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2 झाले का 8 बघा. गट पूर्णपणे तयार होतात, एकही पुढे शिल्लक राहत नाही. असे 2-2चे गट ज्या संख्येचे तयार होऊ शकतील त्यांना समसंख्या असं म्हटलं जातं. किंवा समसंख्या ओळखण्याचं सोपी ट्रिक्स काय, तर समसंख्येच्या एककाला 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात. हे अंक असतात आणि हे जर अंक एकक स्थानी असतील कुठल्याही संख्येच्या, कितीही अंकी असू दे ती संख्या, ज्या संख्येच्या एककाला 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असं म्हटलं जातं. विषम संख्या, आता समसंख्या जशा पाहिल्या त्याच्या अगदी बरोबर उलटं विषम संख्या, ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. म्हणजे 2ने पूर्ण भाग ज्या संख्येला जात नाही त्यांना विषम संख्या म्हणू शकतो. किंवा ज्या संख्येचे गट केले, उदाहरणार्थ 7 आहे, 7चे गट केले 2-2चे, तर 2-2चे पूर्ण गट तयार होत नाही, तर ते शेवटी 1 उरतं. उदाहरणार्थ हे 2, हे 2, हे 2 आणि हे 1, 2, 2, 4, 2, 6 आणि 7, शेवटी 1 उरला, 2चा गट तयार होऊ शकला नाही, म्हणून 7 ही विषम संख्या आहे. आणि विषम संख्या ओळखण्याचं पद्धत काय आहे, तर विषम संख्येच्या एककाला एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात. हे अंक असतात त्यांना विषम संख्या असं आपण म्हणणार आहोत. आता त्यानंतरचा संख्येचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या. ज्या संख्येची किंमत पूर्ण स्वरूपात दाखवता येते त्या संख्येंना पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. 0, शून्याच्या उजवीकडे 1, 2, 3, 4, 5 असं असतं आणि शून्याच्या डावीकडे -1, -2, -3, -4 असं अनंतपर्यंत असतं आणि इकडे सुद्धा असं अनंतपर्यंत असतं. आता ह्या सगळ्या आपण संख्या ज्या दाखवल्या त्या पूर्ण स्वरूपात दाखवलेल्या आहेत. तिथं कुठंही दशांश चिन्ह किंवा अंश आणि छेदांचा वापर या ठिकाणी आपण किंवा आवर्ती दशांश चिन्हाचा वापर असं कुठंही करण्यात आलेलं नाही, म्हणून या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. पूर्ण संख्येचे 2 प्रकार पडतात. या साईडला ज्या आहेत शून्याच्या डाव्या साईडला त्यांना ऋण पूर्णांक म्हणतात, ऋण पूर्णांक संख्या, आणि शून्याच्या ज्या उजव्या साईडला आहेत त्यांना धनपूर्णांक असं म्हणतात. आता ऋण पूर्णांक आणि धनपूर्णांक हा बेसिक नंतर आपण पाहणारच आहोत. तरीही या ठिकाणी पहा की शून्याच्या डाव्या साईडला ऋण पूर्णांक असतात आणि शून्याच्या उजव्या साईडला धनपूर्णांक संख्या आपल्याला पाहायला मिळते. बघा, त्यानंतर पूर्णांक संख्येच्या विरुद्ध संख्येचा प्रकार तो म्हणजे अपूर्णांक संख्या. ज्या संख्या अपूर्ण स्वरूपात असतात किंवा अपूर्ण स्वरूपात दाखवल्या जातात त्यांना अपूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. बघा, ज्या संख्येची किंमत अपूर्ण स्वरूपात असते तिला अपूर्णांक असे म्हटलं जातात. आता अपूर्णांकांचे एक वेगवेगळे 3 प्रकार पडतात. ते बघा की पहिला प्रकार आहे त्यातला तो व्यवहारी अपूर्णांक, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दशांश अपूर्णांक आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक. आता हे बेसिकली मी थोडक्यात स्पष्टीकरण करून सांगतो कारण अपूर्णांक हा घटक आपण वेगळ्या व्हिडिओत पाहणारच आहोत. तर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, जो अंश आणि छेदाच्या स्वरूपात दाखवला जातो. अंश आणि छेद, उदाहरणार्थ 3/4 याला व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. 1/3 याला व्यवहारी अपूर्णांक असं म्हणायचं. तर दशांश अपूर्णांक हा दशांश चिन्हाच्या स्वरूपात दाखवला जातो. 5.7, 0.3 हे दशांश अपूर्णांक. आणि आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तर व्यवहारी अपूर्णांकाचा ज्या वेळा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना काही वेळा काय होतं, तर दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला तेच अंक किंवा अंकांचा गट पुन्हा येतो. एखादा अंक किंवा अंकांचा गट पुन्हा येतो त्यावेळेला त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, मी इथं 1/3 लिहिलं आहे. याचं रूपांतर मला दशांश अपूर्णांक करायचं असेल तर 3 या 1ला भागावं लागेल. काय तयार होईल, 3 0 0 आणि 3 त्रिक 9, कायम 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. हा भागाकार पूर्ण होणार नाही म्हणून तो असा वरती
टिंब देऊन किंवा पॉईंट देऊन दर्शवला जातो. ह्याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणायचा. हा भागाकार कधीही पूर्ण होणार नाही. असा दशांश चिन्हाच्या स्वरूपात जो अपूर्णांक दाखवला जातो त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हटलं जातं. आता हे अपूर्णांक संख्येच्या नंतर पुढचा संख्येचा प्रकार आहे तो थोडासा लक्ष देऊन पाहण्यासारखा आहे, कारण या संख्येवरती आपल्याला इयत्ता 8वीच्या स्तरावरती प्रश्न विचारले जातात आणि ते थोडेसे अवघड स्वरूपाचे असतात. बघा, त्यामधला संख्येचा प्रकार आहे परिमेय संख्या. यांचं सर्वात सोपी व्याख्या मी या ठिकाणी लिहिली आहे. ज्या संख्यांचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने काढू शकतो त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणणार आहोत. कुठलीही संख्या घ्या, तिचं किंवा आणखी एक तिची व्याख्या आहे की जी संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो त्या संख्येंना सुद्धा परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, 12/5 ही एक परिमेय संख्या आहे, अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे आणि आपण अंकगणितीय पद्धती वापरून ह्या 12ला 5ने भागून तिचं 5 एके 5, 5 दुने 10 आणि 5 दुने 10 आणि दशांश चिन्ह 5×20 म्हणजे 2.4 असं उत्तर त्या ठिकाणी अंकगणितीय पद्धतीने काय करू शकतो, काढू शकतो. त्याचबरोबर मग यामध्ये परिमेय संख्यामध्ये जशा धनसंख्या येतात तशा ऋणसंख्या येतात. उदाहरणार्थ आपण असंही घेऊ शकतो. बघा, ऋण 15/5 किंवा -15/5, 5 एके 5, 5 त्रिक 15, -3 या ठिकाणी उत्तर येईल -3. म्हणजे त्यांचं उत्तर आपल्याला अंकगणितीय पद्धतीने काढता येऊ शकतं, म्हणून त्यांना परिमेय संख्या असं म्हटलं जातं. त्यामध्ये शून्यसुद्धा येतं. 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. मग त्यामध्ये धनसंख्या येतात, ऋणसंख्या येतात. मग -12 असेल किंवा -3 असेल, -8 असेल किंवा +12 असेल, +7 असेल, +4 असेल, ह्या सगळ्या संख्या परिमेय संख्या आहेत किंवा त्यांचं उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने ठरवू शकतो, काढू शकतो. आता बरोबर त्याच्या उलट प्रकार तो म्हणजे अपरिमेय संख्या. बघा, ज्या संख्यांचं उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने काढू शकत नाही त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ आपण काय करतो, अंकगणितीय पद्धतीने आपल्याला उत्तर नाही काढता आलं तर दोन गोष्टींचा वापर आपण शाळा स्तरावर किंवा आपण व्यावहारिक स्तरावर पण त्या गोष्टींचा वापर करतो. ते म्हणजे एक म्हणजे कॅल्क्युलेटर आणि दुसरं म्हणजे लॉग टेबल. बघा, या दोन गोष्टींचा वापर करून काही वेळा आपण संख्यांचं उत्तर आपल्याला ठरवावं लागतं, कारण अंकगणितीय पद्धतीने आपण त्याचं उत्तर मांडू शकत नाही, काढू शकत नाही. अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. बघा, मी वर्गमुळात 7 एक संख्या लिहिली. या वर्गमुळात 7चं उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने ठरवू शकत नाही. त्यासाठी हे वर्गमुळात 7 आपल्याला कॅल्क्युलेटरवर टाकावं लागेल आणि त्याला वर्गमुळाचं चिन्ह मारून 7 टाकून त्याला वर्गमुळाचं चिन्ह मारून आपल्याला उत्तर ठरवावं लागेल. त्यामुळं वर्गमुळात 7 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. अशा काही वेळा आवर्ती दशांश चिन्हात जी काही उत्तर येतात ती सुद्धा त्या ठिकाणी अपरिमेय संख्या म्हणून गणली जातात, कारण त्यांचं उत्तर उदाहरणार्थ आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पाय हे चिन्ह वापरणार आहोत. पाय म्हणजे 22/7 असं आपण म्हणतो. ही संख्यासुद्धा एक अपरिमेय संख्या आहे. त्याचं उत्तर आपण 3.14 असं काढतो, पण ते उत्तर पूर्णांशानं सत्य नाही किंवा पूर्णांशाने बरोबर नाही. त्या ठिकाणी ही संख्या जी आहे पाय ही संख्या ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी तिचं जर उत्तर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटरच वापरावं लागेल किंवा लॉग टेबलच वापरावं लागेल आणि मगच त्याचं उत्तर काढावं लागेल. म्हणून पाय ही संख्यासुद्धा किंवा आवर्ती दशांश चिन्हातली प्रत्येक संख्या ही अपरिमेय संख्या म्हणून गणली जाते. बघा, आता तुम्ही म्हणाल हे वर्गमुळात 7 जे आहे ते अपरिमेय संख्या आहे, मग वर्गमुळात जर 16 असतील तर काय, तर याचं उत्तर आपण ठरवू शकतो. वर्गमुळात 16 म्हणजे त्याचं उत्तर 4 किंवा घनमुळात 27 ह्याचं उत्तर 3. याचं उत्तर आपण अंकगणितीय एका पद्धतीने काढू शकतो, म्हणून ते परिमेय संख्यांमध्ये येणार आहे. आणि या काही ज्या संख्या आहेत ज्यांचं उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने काढू शकणार नाही त्या सगळ्या संख्या अपरिमेय संख्यांमध्ये येणार आहेत. उदाहरणार्थ वर्गमुळात 11 असेल, वर्गमुळात 17 असेल, ह्या संख्या आपण अंकगणितीय पद्धतीने यांचं उत्तर काढू शकत नाही, म्हणून ह्या सगळ्या संख्या अपरिमेय संख्या म्हणून गणल्या जातील. त्यानंतरचं लक्षात आलं असेल तुमच्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. त्यानंतरचं
पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वास्तव संख्या. आता बघा, वास्तव संख्या म्हणजे काय, वरती ज्या परिमेय संख्या आहेत आणि अपरिमेय संख्या आहेत यांचा मिळून जो संच बनणार आहे त्या सगळ्या संख्यांना वास्तव संख्या म्हणणार. बघा, त्यानंतरचा वास्तव संख्यांच्या अगदी विरुद्धचा प्रकार तो म्हणजे अवास्तव संख्या. बघा, ज्या संख्यांचं उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने तसंच आता आपण अंकगणितीय पद्धतीने करता काढू शकतच नाही, तसेच लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटर यांच्याही मदतीने काढू शकणार नाही, अशा संख्यांना अवास्तव संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मी मगाशी तिकडं अपरिमेय संख्यांमध्ये एक उदाहरण दिलं तर वर्गमुळात 7चं, इथं मायनस वर्गमुळात 7 जर मी लिहिलं तर या संख्येचं उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेटरही देऊ शकणार नाही, ना लॉग टेबल देऊ शकेल, ना अंकगणितीय पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढू शकणार आहात. कुठल्याही पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकणार नाही. म्हणजे वर्गमूळ किंवा घनमुळातल्या ज्या संख्या आहेत मायनसमधल्या त्यांचं उत्तर आपण कधीही काढू शकणार नाही, कशाच्या सहाय्याने काढू शकणार नाही, किंवा या संख्या अस्तित्वातच नाहीत, म्हणून त्या संख्यांना अवास्तव संख्या असं म्हटलं जातं. त्यानंतरचा संख्यांचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्या. या त्रिकोणी संख्यावरती अनेक उदाहरणं असतात, पाया काढा किंवा त्रिकोणी संख्या काढा, तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ पाहणार आहोत. पुढचा त्रिकोणी संख्येचा ज्यावेळा व्हिडिओ येईल, त्रिकोणी संख्याचा हा प्रकार येईल त्यावेळा पाहू. पण इथं पहा की त्याची व्याख्या मी दिली आहे काय, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करून त्याची निमपट करून जी संख्या मिळते तिला त्रिकोणी संख्या म्हणतात. 2 क्रमवार नैसर्गिक संख्या कुठल्याही घ्या, 4 आणि 5, 4 गुणिले 5 यांचा गुणाकार करून त्यांची निमपट करणे म्हणजे भागिले 2 करणे, आणि यांच्यापासून जे उत्तर मिळेल तिला त्रिकोणी संख्या म्हणतील. 4 पंचा 20, 20 भागिले 2 बरोबर 10. 10 ही एक त्रिकोणी संख्या आहे. आता अशा त्रिकोणी संख्येची सुरुवात ही मात्र 1 पासून होते आणि 1 पासून त्या अनंतपर्यंत आहेत. याला आणखी एक म्हणता येईल की ज्या संख्येच्या पासून त्रिकोण तयार होतो त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 3 ही संख्या घ्या, 3 पासून त्रिकोण तयार करायचा होतो. वरती आपण 3 बिंदू घेतले, 3 या संख्येसाठी 3 बिंदू घेतले, 1 आणि खाली 2, तर हा त्रिकोण तयार झाला. बघा, तशीच 6 ही संख्या घेतली, पण बिंदू घेताना वर 1 घेतला, त्यानंतर खाली 2 आणि त्याच्यानंतर खाली 3 असे बिंदू घ्यावे लागतात, आणि यांच्यापासून जर त्रिकोण तयार झाला तर त्या संख्येलाच त्रिकोणी संख्या म्हणणार आहोत. वर 1 घेतला, खाली 2 घेतले, त्याच्या खाली परत 2 घेऊन चालणार नाहीत. वर 1 घेतला, खाली 2, त्याच्या खाली 3, त्याच्या खाली 4, त्याच्या खाली 5, अशा प्रकारेच आपण त्रिकोणी संख्या बनवू शकतो. आता 10 ही सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे, जशी आपण इथं काढली. त्यांच्यापासून त्रिकोण कसा बनतो बघा, वर 1 बिंदू, त्याच्या खाली 2 बिंदू, त्याच्या खाली 3 बिंदू आणि त्याच्या खाली 4 बिंदू, असे क्रमवार घेतले की त्यांच्यापासून त्रिकोण बनतो, म्हणून सुद्धा त्यांना त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. पण 1 ह्या संख्येपासून त्रिकोण आता कसा बनणार, तर 1 ही संख्या घेतली, 1च्या समोर आपण एकच बिंदू मांडला, तर ह्याला त्रिकोण म्हणायचं का, तर त्यासाठी ही व्याख्या आपल्याला उपयोगी पडेल. या व्याख्येमध्ये काय लिहिलं आहे की 2 क्रमवार संख्या म्हणजे 1 गुणिले 2 ह्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, त्याला भागिले 2 किंवा त्यांची निमपट म्हणजे बे एके बे, बे एके बे बरोबर 1, म्हणून 1 ही त्रिकोणी संख्या आहे. जिच्यापासून त्रिकोण नाही म्हटला तर या व्याख्येमध्ये 1 बसतं, म्हणून 1ला त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं आहे पहा, चौरस संख्या. आता चौरस संख्येला वर्गसंख्या असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, चौरस संख्येची व्याख्या अगदी सोप्या पद्धतीने मी इथं लिहिली आहे. कोणत्याही नैसर्गिक संख्येला त्याच संख्येनं जर गुणलं, कुठलीही संख्या घ्या, नैसर्गिक संख्या 1 पासून पुढची की कुठल्याही संख्येला जर त्याच संख्येनं गुणल्यानंतर जो गुणाकार मिळतो, आपल्याला गुणल्यानंतर जी संख्या मिळते किंवा गुणाकार मिळतो तिला चौरस संख्या असं म्हणतात. म्हणजेच 1 गुणिले 1 बरोबर 1, 2 गुणिले 2 बरोबर 4, 5 गुणिले 5 बरोबर 25, 7 गुणिले 7 बरोबर 49. ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत यांना चौरस संख्या असं म्हणतात. आता जसं नावामध्ये मगाशी त्रिकोणी संख्यांपासून त्रिकोण बनतो, तसं चौरस संख्यांपासून चौरस बनतो का, तर 100% बनतो. पहा, आता 1 पासून तर चौरस होणार नाही, पण या व्याख्येमध्ये 1चा उपयोग होत असल्यामुळे नैसर्गिक संख्येला त्याच नैसर्गिक संख्येनं गुणलं की मिळणारी संख्येला आपण चौरस संख्या म्हणतो, म्हणून 1 ही चौरस संख्या आहे. 1 पासून चौरस बनत नाही, पण 2 पासून चौरस कसा बनवायचा, वर 2 मांडले तर खाली पण 2 मांडायला हवेत, चौरस तयार झाला. आता इथं कसं मांडायचं, 5, तर 5 अशा ओळी मांडल्या, 5-5 बिंदूंच्या 5 ओळी मांडायच्या आहेत आपल्याला. म्हणजे उभे बिंदूही 5 व्हायला पाहिजेत आणि आडवे बिंदूही 5 व्हायला हवेत. बघा, उभे 1 2 3 4 5
1 2 3 4 आणि इथे 5. बघा 25 बिंदू झाले का? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5 5 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25. यांच्यापासून चौरस तयार झाला. म्हणून या संख्येला चौरस संख्या असं म्हटलं जातं. गणितात याचा जास्तीत जास्त वापर किंवा जास्तीत जास्त शब्द यासाठी कुठला वापरला जात असेल तर तो आहे वर्गसंख्या. याला वर्गसंख्या असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. तर आतापर्यंत आपण बघा वेगवेगळे संख्यांचे प्रकार पाहिले. त्यामध्ये एकूण आतापर्यंत आपण 15 प्रकार पाहिले. ते 15 प्रकार तुमच्या लक्षात आले असतील. जर तुम्हाला याच्यातनं बरंचसं ज्ञान किंवा बेसिक तयारी या संख्या ज्ञानावरती, संख्यांच्या प्रकारावरती झाली असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल किंवा हा व्हिडिओ अगदी आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढे भेटूया दुसऱ्या व्हिडिओत, यानंतरच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.